नमस्कार. अचानक छातीत धडधड, श्वास अपुरा पडतोय आणि मनात एकच भयानक भीती, माझा मृत्यू तर होणार नाही ना. आज आपण याच पॅनिक आणि अँक्झायटी अटॅकबद्दल बोलणार आहोत. त्यामागची भीती दूर करणार आहोत आणि त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पॅनिक अटॅकच्या वेळी मनात येणारा हा विचार खूपच कॉमन आहे. जर कोणाला हा अनुभव कधी आला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवावी की ते एकटे नाहीत. हा अनुभव असंख्य लोक घेतात. तर मग चला जरा सविस्तरपणे समजून घेऊया की हे नेमकं होतं काय. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की पॅनिक अटॅक म्हणजे नेमकं काय आहे. हा शरीराने दिलेला एक प्रकारचा खोटा अलार्म असतो. आता बघूया की हा अलार्म का आणि कसा वाजतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं ना तर पॅनिक अटॅक म्हणजे आपल्या शरीराचा एक फॉल्स अलार्म आहे. म्हणजे खरं तर आजूबाजूला कोणताही धोका नसतो, पण आपला मेंदू चुकून धोक्याचा सायरन वाजवतो आणि मग आपल्या शरीर त्या खोट्या धोक्याला एकदम खरीखुरी तीव्र प्रतिक्रिया देतं. आणि मग हा खोटा अलार्म वाजला की काय होतं? हृदयाचे ठोके एकदम फास्ट होतात, श्वास घ्यायला त्रास होतो, छातीत दाब आल्यासारखं वाटतं, अचानक घाम फुटतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनात मृत्यूची किंवा हार्ट अटॅकची प्रचंड भीती दाटून येते. ही सगळी लक्षणं त्या चुकीच्या सिग्नलचाच परिणाम आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का, पॅनिक अटॅकचा अनुभव खूप त्रासदायक आहे, खूप भीतीदायक आहे, यात शंकाच नाही. पण तो धोकादायक नाही. मी पुन्हा सांगतोय, तो धोकादायक नाही. ह्या अनुभवाने जीवाला कोणताही धोका पोचत नाही. हे सत्य लक्षात ठेवणं ही नियंत्रणाची पहिली आणि सगळ्यात मोठी पायरी आहे. ठीक आहे, मग आता आपण काही अगदी सोप्या पण खूप प्रभावी अशा टेक्निक्सबद्दल बोलूया. या टेक्निक्स पॅनिक अटॅकच्या त्या तीव्र क्षणी लगेचच नियंत्रण मिळवण्यासाठी खूप मदत करतात. चला पाहूया की त्या क्षणी नेमकं काय करायचं. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात प्रभावी तंत्र म्हणजे श्वासावर नियंत्रण मिळवणं. अगदी शांतपणे नाकातून 4 सेकंद श्वास आत घ्या, मग 2 सेकंद तो रोखून धरा आणि मग तोंडातून 6 सेकंद हळूवारपणे बाहेर सोडा. हे तंत्र फक्त 2-3 मिनिटं जरी केलं तरी आपल्या मेंदूला शांततेचा आणि सुरक्षितेचा मेसेज जातो आणि तो खोटा अलार्म आपोआप बंद व्हायला लागतो. दुसरा तंत्र आहे ग्राउंडिंग. हे काय करतं तर आपलं जे भरकटलेलं मन आहे ना, त्याला वर्तमानात परत आणतं. आपल्या आजूबाजूला बघा आणि डोळ्यांना दिसणाऱ्या कोणत्याही 5 वस्तूंची मनातल्या मनात नावं घ्या. आता त्वचेला जाणवणाऱ्या 4 गोष्टींवर लक्ष द्या, जसं की कपड्यांचा स्पर्श किंवा पायाखालची जमीन. आणि शेवटी कानांना ऐकू येणारे 3 आवाज कोणते आहेत ते ओळखा. यामुळे आपलं लक्ष भीतीवरून वास्तवाकडे वळतं. याचबरोबर स्वतःशी काय बोलायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मनातल्या मनात स्वतःला आठवण करून द्या, ही फक्त चिंता आहे, हा क्षण तात्पुरता आहे आणि तो निघून जाईल आणि मी पूर्णपणे सुरक्षित आहे. या भावनेशी लढू नका, तिला येऊ द्या आणि शांतपणे जाऊ द्या. बरं, आता आपण त्या काही सामान्य चुकांबद्दल बोलूया ज्या अनेक जण नकळतपणे करतात आणि ज्यामुळे पॅनिक अटॅकची भीती किंवा त्याची तीव्रता आणखी वाढते. या गोष्टी टाळणं खूप गरजेचं आहे. जास्त चहा कॉफी टाळा. का? कारण त्यातल्या कॅफीनमुळे हृदयाची धडधड आणखी वाढू शकते. धूम्रपान किंवा अल्कोहोल तात्पुरता आराम देत असल्यासारखं वाटेल, पण नंतर चिंता आणखी वाढवतात. वारंवार बीपी किंवा नाडी तपासत बसल्याने आपलं सगळं लक्ष शरीरावरच केंद्रित होतं आणि भीती वाढते. आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे गुगलवर लक्षणं शोधणं. असं केल्याने मनात भलत्याच शंका येतात आणि भीती 10 पटीने वाढते. हे झाले तात्पुरते उपाय, पण आता आपण दीर्घकालीन उपायांकडे वळूया. म्हणजे आपल्या जीवनशैलीत असे कोणते बदल करता येतील जेणेकरून पॅनिक अटॅकची शक्यताच कमी होईल आणि आपलं मन मजबूत बनेल. रोज पुरेशी आणि शांत झोप घेणं, दररोज किमान अर्धा तास चालण्याचा किंवा कोणताही व्यायाम, चहा कॉफीचं प्रमाण थोडं कमी करणं, जेवण वेळेवर करणं आणि रोज काही मिनिटं श्वासाचा व्यायाम किंवा ध्यान, या सवयी शरीर आणि मन दोन्हींना मजबूत करतात. हे सगळं एकदम करण्याची गरज नाहीये, हळूहळू सुरुवात करा. एक छोटासा बदल सुद्धा खूप मोठा फरक घडवू शकतो. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, जर हे अटॅक सारखे येत असतील, रोजच्या जगण्यावर परिणाम करत असतील, तर व्यावसायिक मदत घ्यायला अजिबात लाजू नका किंवा संकोच करू नका. समुपदेशन, थेरपी किंवा गरज पडल्यास काही काळासाठी औषधं घेणं हे खूप फायदेशीर ठरू शकतं. यात लाज बाळगण्यासारखं काहीच नाहीये. पॅनिक अटॅक धोकादायक नसला तरी काही लक्षणं मात्र गंभीर आजारांची असू शकतात. त्यामुळे सुरक्षितता सर्वात महत्त्वाची. जर छातीत खूप दुखत असेल आणि त्यासोबत घाम किंवा उलट्या होत असतील किंवा चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यासारखं वाटत असेल, आयुष्यात पहिल्यांदाच एवढा तीव्र अटॅक आला असेल,
किंवा आधीपासूनच हृदयाचा काही त्रास असेल किंवा गर्भधारणा असेल तर अशा वेळी अजिबात वेळ न घालवता थेट हॉस्पिटलमध्ये जायला हवं. शेवटी एक गोष्ट मनात पक्की करा, पॅनिक अटॅकमुळे कोणाचाही मृत्यू होत नाही. तो एका वादळासारखा आहे. तो येतो, जोर धरतो आणि मग शांतपणे निघून जातो. प्रत्येकामध्ये आपल्या चिंतेवर मात करून त्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान होण्याची ताकद नक्कीच असते.